उल्लासनगर शहर की जर्जर और खतरनाक सड़कों से त्रस्त नागरिकों की परेशानी अब आंदोलन का रूप लेती जा रही है। उल्लासनगर के कैंप 3 क्षेत्र में जवाहर होटल से सेंट्रल हॉस्पिटल तक के रास्ते की खस्ता हालत को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने एक अनोखा और करारा आंदोलन किया। मनसे की ओर से इन जानलेवा गड्ढों में महिलाओं के लिए रंगोली स्पर्धा का आयोजन कर महापालिका प्रशासन पर व्यंग्यात्मक हमला बोला है। इस अनोखे आंदोलन के माध्यम से मनसे ने महापालिका प्रशासन को ये कड़ा संदेश दिया कि यदि जल्द ही इन सड़कों की मरम्मत नहीं की गई तो आने वाले दिनों में महापालिका आयुक्त कार्यालय पर तीव्र आंदोलन किया जाएगा। इस आंदोलन का नेतृत्व कर रहे मनसे नेता बडू देशमुख ने महापालिका पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि शहर में हो रहे विकास कार्यों में भारी भ्रष्टाचार और कमीशनखोरी चल रही है, नतीजतन घटिया दर्जे के कार्य किया जा रहा है। उन्होंने आगे कहा कि नागरिकों की सुरक्षा और सुविधा को ताक पर रखकर ठेकेदारों और अधिकारियों की मिलीभगत से जनता के पैसों की लूट हो रही है। इसी के विरोध में मनसे का यह आंदोलन किया गया है। गौरतलब है कि उल्लासनगर के कई प्रमुख मार्गों पर बड़े बड़े गड्ढे बन चुके हैं, जिससे आए दिन दुर्घटनाएं हो रही हैं। एम्बुलेंस, स्कूली वाहन और दोपहिया चालकों के लिए ये सड़कें जानलेवा साबित हो रही हैं। मनसे की यह अनोखी पहल अब शहर भर में चर्चा का विषय बन चुकी है। अब इन रास्तों की मरम्मत कब तक होती है ये तो आने वाला समय ही बताएगा। उल्हासनगर शहराची जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघे जण जबाबदार आहेत। शिवसेने गेली 25 वर्ष जेव्हापासून 1996 ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ही शिवसेना आणि भाजपनी भोगली। असं असताना सुद्धा या शहराचं दुर्दैव आहे, या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये, इमारतींचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे। आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये। प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते ते कळायला मार्ग नाहीये। पण या प्रशासनाने दुतरसारखी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोंग घेऊन लोकांना वेठीस धरतायत। आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता, आमच्या घरासमोर बँड वाजवता, मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? पालिका प्रशासन झोपा काढते का? आयुक्त झोपा काढतायत का? जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल, परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शिव्या शाप खायचं काम सुरू केलंय। मी आयुक्तांना आव्हान देतो, आज रस्त्यावर केलं, उद्याचं आंदोलन पालिकेत असेल। जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे कोणी ठेकेदार असतील ते सातत्याने रस्ते बनवतात, एक हप्त्यानंतर परत तो रस्ता खराब होतो। असे असताना देखील महापालिका आयुक्त या मूळ घेऊन गप्प आहे। स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही। आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो तो बोलला महापालिका 1 किलो चिकन देते आणि सांगते 100 लोकांना खायला घाला। मग आम्ही काय करणार रस्त्यावरती? याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय, पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईलवर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय रस्ते बनत नाही। त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात। परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात, कर भरतात, सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो, सेल टॅक्स भरतो, जीएसटी भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो, अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हा नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील तर या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे। महानगरपालिकेत अनेक नगरसेवक आहेत, परंतु एकही नगरसेवक पुढे येऊन या खड्ड्यांच्या बाबतीत बोलत नाही। जे 5-5, 6-6 टर्म नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ओपन चॅलेंज आहे। जर तुमचा आदर्श वार्ड असेल, तुमचा वार्डमध्ये कचरा नसेल, रस्ते चांगले असतील, पाणी असतील, असा एक वार्ड दाखवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना 51,000 रुपये देऊन त्या नगरसेवकाचा सत्कार करेल। यांनी फक्त भ्रष्टाचार केलाय, यांनी पैसे खाल्ले, हे श्रीमंत झालेत, पण नागरिकांना खड्ड्यात घालण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी या नगरसेवकांनी केलेलं आहे। नगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे के खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे। आणि हा जो महत्वाचा जो रस्ता आहे, हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय। आणि अशा प्रकारे इथले व्यापारी सुद्धा आम्हाला भेटायला आले। व्यापारी बोलतात आम्ही महानगरपालिकेत गेलो, प्रत्येक वेळेला तक्रार दिली, पण तो तक्रारीचं काही निरसन होत नाही। नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही। तेच खड्डे, तेच ठेकेदार, ही जी पद्धत आहे ही का चालू आहे? कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुकपट्टी लावण्याचं काम करतात। आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे, आयुक्तांना याची जाग आली पाहिजे। म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमच्या जे महिला पदाधिकारी आहेत
त्यांनी खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे। जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतोय, हिंदूंचा सण आहे, पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी आयुक्त हे जबाबदार राहतील, याची त्यांनी दक्षता घ्यावी। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।